काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन काँग्रेसचा आरक्षण संपवण्याचा मनसुबा उघड केल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केला। राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याचं केलेलं विधान अत्यंत दुर्दैवी असून आम्ही आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडू असं ते म्हणालेत। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याविषयी केलेल्या विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दात समाचार घेतलाय। राहुल गांधी यांच्या मनातील गोष्ट आता तोंडात आली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर हीच त्यांची खरी भूमिका असून त्यांचा हाच खरा चेहरा आहे असं ते म्हणालेत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कार अपघातानंतर राजकारण चांगलंच तापलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी काँग्रेसचे नागपुरातील स्थानिक नेते व बावनकुळे देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला होता। त्यानंतर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी या प्रकरणी त्यांच्यावर जोरदार पलटवार करत आपल्याला प्रामाणिकतेवर कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही असं ठणकावून सांगितलंय। नागपूरमध्ये जो अपघात झाला त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत गाडी चालवत होता। अपघातानंतर दुसऱ्या व्यक्तीला चालक म्हणून दाखवण्यात आलं आणि संकेतला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय। श्री साईबाबा संस्थानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागला। मात्र साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या अनुकरणामुळे हा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला। कामगारांना न्याय देणार या दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती या निर्णयामुळे झाल्याचं समाधान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय।